आता थोडासा प्लेन रस्ता चालू आहे. मगासून एकदम असं डायरेक्ट चढून होती, तुम्ही बघितलं असेल. आता प्लेन रस्ता आहे. फक्त लास्ट थोडासा काही 15-20 मिनटं असेल तो डेंजर असणार, मग त्यानंतर संपला. बट अजून खूप टाइम आहे असं वाटतंय. अर्धा तास ओके. अरे गाईज अर्धा तास वगैरे काय नसतं असं. ते मोटिवेशन देण्यासाठी सर्वजण बोलत असतात. म्हणजे कसं थोडं अंगात चूल असावी, पोचण्याची चूल असावी. नाही तर आपण बोललो 1 तास बाकी तर ह्याच्या गावात 1 तास इथे बेशुद्ध पडायला म्हणून. तर ते हे असते बघा. आता किती वाजलं माहिती का? 12:15 वाजल्यात ना. 12:15 वाजलेत परफेक्ट. तिथे पोचतो किती वेळ वाजता पोचतो ना ते दाखवतो तुम्हाला. तुला बेलाची आवड, तुला बेलाची बेलाच्या पानाची भोल्या. गर सिनेमॅटिक गर खतरनाक. गाइस इट्स टाइम टू पिंग लिंबू सरबत इन द नेम ऑफ एकदम थंड गार पिंग लिंबू पानी. आया में लिंबू सरबत पाण्या में लिंबू सरबत करणी बोप लावला. कॉपीराइट पिक्स आहे गाइस, कॉपीराइट पिक्स आहे. एनर्जी घेतल्या. 2 ग्लास लिंबू सरबत पिल्यात मस्तपैकी. काम 25 केलेलं आहे. खतरनाक. एकदम मस्तपैकी ट्रेक ना. एकदम मस्तपैकी ना. ओके एकदम थँक्यू. अरे याच्या गावात दादा गप ना. किती रुपये घेतलात माझ्याकडून? खतरनाक एकदम डेंजर व्ह्यू. काय हो ओळखला मला भाई. सबस्क्राइब यूट्यूबर आहे तो. एबीपी न्यूज मध्ये काम करतो मी. अरे खरंच. अरे एबीपी न्यूज, एबीपी माझा. यस इतना लाइन के बीच में फुल कर दिया क्या अंकल? फुल कर दिए. खतरनाक. उसमें क्या है? कपड़ा है. रहने को गए थे आप? हाँ. कितना दिन? कल गए थे, आज जा रहे. उतना कपड़ा? हाँ सबका है ना. चतर. ओके डेंजर काका खतरनाक. डेंजर. मला ना दुसऱ्यांच्या संसारामध्ये लई इंटरेस्ट. अरे लोक चालत चालले ते विचारत नाही कसे पाय बी दुखतात. भेंडीत पिशवीमध्ये काय ते बघायचंय मला. एक गाणी घे ना दीपे. हे लाखो मिले. तुझ्या नानाची टांग. देवाचा गाणी घ्यायला सांग. देवाचा गाणी घ्यायला सांगते तर लाखो मिले तू मेली बाबूने ताना ताया असं विषय वाटतंय आता. ऐक गेले पाय गेले मित्रांनो. आता फक्त आणि फक्त काही क्षण 10 ते 15 मिनिटं आणि 10 ते 15 मिनिटात आम्ही पोहोचणार महादेवांच्या मंदिराकडे. एकदम भारी वाटेल, भारी फील. आणि इथपर्यंत तरी माझी पावर अजून पर्यंत आली. पाहिला मित्रांनो पाय बघा. यू डेंजर बट अभी तक खतरनाक. वैसे पहुंच गए अभी हम लोग. ये देखो इधर ही पहुंचना. अभी हे इधर पहुंचने में इधर कुछ तो नवीन बांधकाम हुआ है. काय विषय मला माहित नाही. पोचण्यात जमा. ऊन खूप आहे, खूप म्हणजे खूप ऊन आहे. इथे आल्यावरती या पॅचला आल्यावरती ना माझ्या पायना ओल येते. आय डोंट नो वाय. मला वाटलं यावर्षी नाही ना, बट आली थोडीशी तरी आली म्हणून थांबलो थोडासा. मी त्या दिवशी एकाला बोललो तुझ्या नानाची लाईव्ह वरती आहे का तुझ्या नानाची टांग. तू तर माझा नाना अपंग आहे. पोचण्यात जमा बाबा गर्दी काहीच नाही. गर्दी भाई पोचलो विदाउट चप्पल. अरे गाइस मी बोललो ना मगाशी आधा घंटा लोक बोल रहे थे की आधा घंटे में पोहोचोगे, पण नाही 1 घंटा लागला. म्हणजे वाजलेत किती माहिती आहे का? 1 वाजून 5 मिनिटं झालेत. म्हणजे अजून 5 मिनिटात पोहोचू आम्ही. तसा परफेक्ट टाइम तुम्हाला सांगतो किती टाइम लागला आम्हाला इथे पोहोचण्यासाठी. की उतरणारी पब्लिक जास्त आहे, चढणारी पब्लिक कमी आहे. बिकॉज राहण्यासाठी खूप जण जातात. एकदम मस्त दर्शन हो गया. अच्छा दर्शन खतरनाक एकदम जबरदस्त. ये पत्ते आई ना झाड़ की बहुत अच्छा लग रहा है चलने को. आई सब कुछ सूप पट्टे सूप खतरनाक. ऐसा लग रहा है कि मैं स्पंज के गादी पे चल रहा हूँ. भिंडी आई लगी गादी का. हल्दी में फुल गर्दी म्हणजे हल्दी राहायच्या गावात हल्दी बोलते फुल गर्दी. स्टार्टिंग इधर से ही गर्दी लग रहा है. अभी अंदर जाके फुल गर्दी ऐसा हमको बोला गया. देखते हैं अभी क्या विषय होता है क्या नाही. शेकरू फायनली कुठे इथे. हा खूप दिवसानंतर म्हणजे एवढी वर्ष येतो पण कधी शेकरू दिसला नव्हता. वा 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 वा
कडक कडक कडक. इकडे एक दिसलेला मध्ये काय हे बघ, हे बघ, हे बघ. बाजूमध्ये एक होता, एक तिसरा आहे. एवढ्या वर्ष आलोय आम्ही पण एकदा पण शेकरू दिसला नव्हता. फोटो काढायला गर्दी बघा सर्वजण ते फोटो काढते. कारण की तू बघ उधर शेकरू है, देखो देखो उधर जाओ. शेकरू है उधर वो झाड़ पे. किधर नहीं मिले. हाँ वीडियो में है, देखो ना एकदम खतरनाक खतरनाक. अरे चला ये तर डेंजर विषय होतोय. हा शेकरू ब्रो, शेकरू ओनली वी गेट टू सी इन भीमाशंकर जंगल्स अँड देर इज ऑल्सो वन जंगल वेअर वी कॅन सी इट. म्हणजे शेकरू हा एकदम दुर्मिळ प्राणी. जसं कोहिनूर हिरा आहे ना तसा या जंगलांमधला शेकरू एक हिरा आहे असं समजून चाला. नशीब चांगले आपल्याला दिसलं एवढ्या वर्ष. हा ब्रो मी पाय ना चप्पल नाही घातली ना ब्रो म्हणून ब्रो बाकी काय नाही. तू पण नाही घातली काही. माझं लग्न नाही आलं म्हणून मी चप्पल नाही घातली. याचं लग्न आलं तरी पण चप्पल नाही घातली. दुसरी बायको पाहिजे करे काका माझं दोन बोलला का काका बोलते दोन करा दोन. नादच केला काकांनी. थांबा काय आपण नवीन माणसाची इंटरव्ह्यू. काय वाटतं तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही आमच्याबरोबर आलेल्या तिथे भीमाशंकर जंगल चढलं काय वाटतं तुम्हाला कसं. मजा आली. येस हा ला डेंजर आहे. चलो गाईज बाय द वे परफेक्ट 4 तास लागले. 9:15 चालू केलेला 1:15 पोहोचलेलो आहे. म्हणजे परफेक्ट 4 तासात आम्ही चढलेलो डोंगर. जातावेळी पण आम्हाला असंच उतरायचं आहे. आम्ही काय गाडी वगैरे जाणार नाही. बाकी गर्दी इकडे बघा डेंजरस गर्दी फुल खतरनाक. आणि यो गेल्या वर्षीपासून यो गेट बनतोय पण अजून मला असं वाटलेलं की यावर्षी तरी बनलेला असेल पण अजून काय बनलेलं नाही. गव्हर्नमेंट प्लीज लवकर बनवा यार. गावात ही लाईन बघा ही मेन काय बोलतात त्याला दर्शनाला जायची लाईन आहे गेटपासूनच म्हणजे त्याच्या मागपासूनच आहे. आता इथून बघूया. आम्ही दरवर्षी जसं पण मुख दर्शन घेतो सो यावर्षी पण मुख दर्शन घेणार कारण की जर लाईनीला लागलो तर आम्हाला पुढच्या दिवसापर्यंत थांबायला लागणार आहे. तर आम्ही ते थांबणार नाही. या आजच उतरायचं आम्हाला फटाफट खाली. सो आता मुख दर्शन घेऊया आणि निघूया. गर्दी देखो दोस्तों गर्दी खतरनाक एकदम डेंजर. हा जो मंदिर आहे ना भीमाशंकरचा जो महादेवांचा मंदिर आहे तो 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर आहे. आणि हा मंदिर 800 ते 1000 वर्ष म्हणजे जुना मंदिर आहे. सो म्हणजे एक इतिहासक मंदिर आहे. मला दाखवीन काय आहे ना काय नाही. बाकी गर्दी तुम्ही माझ्या मागे बघू शकता किती गर्दी. आणि श्रावणी सोमवार म्हणजे गर्दी 100% असणार. श्रावण महिन्यात पूर्ण हा फुल असतो. बाकी विदाऊट श्रावण पण जर तुम्ही याल तरी पण गर्दी तुम्हाला भेटणारच पण एवढी नाही जे दर्शन भेटतो. बट आम्ही त्यासाठी मुख दर्शन घेतोय. एवढं चालत येतो पण कधी आमचं आतमध्ये म्हणजे पूर्ण महादेवांच्या पर्यंत दर्शन झालेलं नाही. जेव्हा जेव्हा आलो तेव्हा मुख दर्शनच झालं आहे. सो होप सो कधीतरी होईल जेव्हा डायरेक्ट आम्ही आतमधून दर्शन घेऊ. आता बघूया सध्याला मुख दर्शन तर मुख दर्शन बिकॉज टाईम म्हणजे आम्ही राहायला नाही आलो त्याच्यामुळं विषय जरा गंभीर आहे. गाईज मंदिर इथेच आहे. ही मेन लाईन आहे जी खूप लांबून आली गेटपासून आणि मुख दर्शनाची लाईन सुद्धा इथून आहे. सो मुख दर्शनाच्या लाईनीला आम्ही लागतो. हे बघा मुख दर्शनाची लाईन इथून चालली मागच्या साईडून. हा कसलं दूर नाही का फॉग आहे फॉग. हा 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 वाईब आहे वाईब आहे. 36. वाईब तर आहे भाई वाईब तर आहे. काही खतरनाक वाईब होती वाईब होती. थांबायचा विचार होता तिथे पण आम्हाला हाकलला. फायनली दर्शन झालं. मुख दर्शन भलेही काय नाही हो पण दर्शन झालं. आणि तिथे जी वाईब होती ना जबरदस्त वाईब होती. आणि माझ्या मागे बघू शकता तुम्ही मंदी जबरदस्त जबरदस्त पूर्ण धुका वातावरण झालंय. पाऊस सुद्धा आलाय. सो थंडा वातावरण जरा गरमी अंगातली गेली आणि थोडं सुख वाटलं. फॉगी वेदर ब्रो फॉगी वेदर खतरनाक एकदम डेंजर आहे. हल्दी में करती मला फोटो नहीं करता गाइस. हल्दी में करती बहुत हो चुका है. एक भी फोटो नहीं निकाल पाए हमने बट ठीक है कोई बात नहीं. फोटो इज नॉट इम्पॉर्टेंट. दर्शन इज इम्पॉर्टेंट. आशीर्वाद इज इम्पॉर्टेंट इन दी लाइफ इन दी नेम ऑफ लॉ. आणि ते सर्व नीट झालेलं आहे. बाय द वे दोस्तों ये जो शेड बना है शेड एक नंबर वाटतं म्हणजे एकदम सोफिस्टिकेट आहे. थोडासा असं वाटतं की हां भाई एकदम प्रॉपर टुरिझम. महादेव
ऐसा लग रहा है कि प्रॉपर टूरिज्म पे थोड़ा सा फोकस किया गया है गवर्नमेंट ने, और वो होना चाहिए. मेन विषय काय माहिती आहे का, मला असं वाटतं अगर ज़्यादा से ज़्यादा स्वच्छता पे फोकस करें ना, आपोआप आपला महाराष्ट्र टुरिझम आपोआप वाढेल. बिकॉज खूप सारे ठिकाण असे आहेत की ते फिरण्यासारखे आहेत, बट स्वच्छतेमुळे ते थोडेसे हे होतात, म्हणजे घाण वाटतात. सो असं आहे की जर स्वच्छतेकडे नीट फोकस केला, एक नंबर होईल महाराष्ट्र टुरिझम. तरी 2,000 रुपये इथून खालपर्यंत जायचे 2,000 रुपये घेतात त्याच्यावरती. म्हणजे वरिष्ठ लोकांसाठी ठीक आहे, बट 2,000 रुपये ठीक आहे, ज्यांना परवडेल त्यांना परवडेल ना, बरोबर आहे ना. बाहेर आलो आणि बाहेर फॉग बघा कसला जबरदस्त वातावरण वाटते. असं वातावरण आम्हाला त्या डोंगरांमध्ये पाहिजे होतं, बट भेटला नाही. बट ठीक आहे, काय टेन्शन नाही. अरे नमस्कार. हो दर्शन झालं. ओके ओके नमस्कार. चला फिलहाल मैगी के स्टॉल पे आहे. मैगी का स्टॉल 9 मैगी का स्टॉल देखो, असं वाटतं फ्रँचायझीच खोलली. खतरनाक ना. हे बघ हे बघ हे बघ, समोरून तर पूर्ण डेंजरच लावलाय. हॅलो गाईज, कसं वाटलं दर्शन घेऊन? गाईज मॅगी खालो. सिनेमॅटिक बोलते, एकदम टेस्टी मॅगी. म्हणजे अजून खाल्ली नाही, बट ठीक आहे, आता इथे येत सार आहे. मित्रांनो निघालेलो आहे मस्तपैकी थोडीशी मॅगी वगैरे नाश्ता वगैरे करून. आणि वाजल्यात आता किती माहिती आहे का, 2:30 वाजल्यात. आणि 2:30 वाजता आम्ही परफेक्ट उतरायचा चालू केलेला आहे. उतरते समय थोड़ा सा आधा घंटा कम लगता है. म्हणजे जे 4 तास आम्हाला चढायला लागले त्याचेच ते 3.5 तास होतात. 3.5 किंवा 3 तास पण होतात. बट ये साल हमारे पैर में चप्पल नहीं है, और उतरते समय इससे डबल वाट लगने वाली है. बिकॉज इससे डबल वाट लगने वाली है. बिकॉज विषय काय पता आहे का, खडा आहे ना, खडा एकदम टोचतील आणि खालती जातो पूर्ण पायावरती प्रेशर येणार आहे, डेंजरस. बट अगर चढ़े है, चैलेंज कंप्लीट किया है, तो उतर के भी आपको दिखाएंगे कि हम भी किसी से कम नहीं. और मेरे साथ ये भाई ने भी चप्पल नहीं पहना था. क्या बोलते करण भाई, कैसा लगा? एकदम मस्त. ओ पॉइंट तो डीप है. बट दोस्तों सब लोग बोल रहे कि मैंने बायको के लिए ये किया है, म्हणजे समजलं का? अरे भेंडी मी माझ्यासाठी नाही करू शकत का, स्वतःसाठी? काय बोलता, मी कशाला कोणासाठी करू? कोण असली तर पाहिजे. आमच्यात लाईफ मध्ये एवढा स्ट्रगल आहे, तर आम्ही दुसऱ्यांसाठी काय करू? कोण असली तर पाहिजे, मेन बात. आणि नकोय मला, डायरेक्ट लग्न करू आपण. तुम्हाला बोलवीन मी. लाईव्ह ठेवू आपण. हा लाईव्ह होईल, IRL लाईव्ह. आयसाठी माझं स्कॅनर पाठवतो. आयर नाही, IRL लाईव्ह. आयर पाहिजे याला लगेच दिक मंग्या. इधर काटी चोर हो गया, मैं इधर काटी रखा था, चोरी हो गया. मेरा काटी चोरी हो गया. अभी कैसा उतरू, मेरा काटी. इसकी समस्या ना कुछ अलग रहती है जिंदगी में. जिंदगी समस्या मेरे दुनिया अलग एक तरफ और इसकी समस्या एक तरफ, ऐसा विषय. इधर कुछ तो नया विषय है. हाँ ना, इधर से हम लोग थोड़ा सा राइट मारा है देखने के लिए क्या विषय. इधर गर्दी तो है. आईला ती पण खाली उतरली. यो बघा व्यू, खतरनाक व्यू तो है भाई, डेंजरस ना, वेरी खतरनाक. अरे पण मित्रांनो, स्टार्टिंगला जो असा ये है ना, काय बोलते स्टार्टिंगचाच पॅच, म्हणजे जो इधर से पहुंचने वाला, मतलब आते समय लास्ट वाला और निकलते समय पहिला वाला पॅच, इतना छोटा छोटा पत्थर आहे आईच्या गावात. तो नको नको झालाय. म्हणजे असं वाटतं इथून कधी निघतोय की. जाता वेळी पण त्यांनीच हैराणी आणली, आणि आता निघता वेळी पण त्यांनीच हैराणी आणली. बट अभी इधर से उधर तक खाली जाना है, फिर होगा 100% होगा, डन होगा. बिन चपलीच्या आहे ना, एक इगलीच खात होती आमच्या अंगात. ती आता नाकीनव आली. मेरे को लगा था कि जाते जाते नाकीनव होगा, बट जाते जाते ऐसा लगा कि इजी गए रे, इजी. खाली लास्ट में विषय थोड़ा हार्ड हुआ, बट अभी बहुत हार्ड हो रहा है. बट क्या हुआ, वो लास्ट में विषय हार्ड हुआ ना. अभी स्टार्टिंग में विषय हार्ड हुआ, इसलिए पैर का वाट लग गया. बट तभी भी हम आले तूफान किती जिद्द ना सोडली. ऐक डायरेक्ट पायला टोचते दगड. क्या हम उतर पाएंगे ये हमको खुद को नहीं पता, बट उतरना तो पड़ेगा, नहीं तो जंगल में सोना पड़ेगा. हाँ सांगणार कोणला. गाईज व्हेरी मच हवा टाइट्स, बाकी कुछ नहीं बोलीत गाईज मी. बिकॉज वेरी वातावरण टाइट. पैर भी स्लिप हो रहा है. उसके बाद नो ग्रिप, हमको कुछ ग्रिप नहीं मिल रहा है. बीच में मट्टी आ रही है, मट्टी पे चलने को कुछ नहीं लग रहा है भिंडी. बट ये छोटे छोटे पत्थर आ रहे हैं ना, वो तबाही कर रहे हैं. ये देखो ऐसा पत्थर आएंगे ना, एकदम मखमली लग रहा है, बट छोटे छोटे पत्थर पूरा वाट लगा देते हैं दोस्तों. और आईच्या गावात रे दोस्तों, उतरते उतरते व्यू देखो हम लोग को क्या मिला है. डेंजर वाला. टैंग टैंग टैंग. डेंजर खतरनाक व्यू है, खतरनाक. जबरदस्त लग रहा है कि नहीं.
पैसा वसूल है क्या नहीं? अगर रहेगा तो लाइक ज़रूर कीजिए इस व्लॉग को। बाकी बोलने की कैपेसिटी हमारी ख़त्म होती जा रही धीरे धीरे। यहाँ तक पहुँचे ना तभी भी थोड़ा सा सांस मिलेगा। इधर थोड़ा सा रेस्ट एरिया है, या फिर भी थोड़ा अच्छा लगेगा। बट अभी डेंजर वाला उतरण, डेंजर वाला उतरण, क्योंकि ये देखो बाजू में देखो, ये टोपी दे रहा डेंजर। दोरी में चलती की दुनिया दूसरे अर्धा तास। नमस्कार। चला, एकदम मजा किती जाईल? सरळ रोडला एक चढण चढली संपला. हां नक्की का? नक्की 100%. अर्धा तास 100%. तांबत चाललं तर अर्धा तास नाही चला चला, धन्यवाद. देवा परत नको रे बाबा. शॉर्टकट सांग कुठं असेल ते. शॉर्टकट एक बस दिशा चढून दिला आपण. इथून असं वाटतं की ना आपण इथून चढलोय. डेंजर का वाटतं एवढा? पाऊस करता धोधोचा पाऊस असं दिशा कसं करत. हो ना, खतरनाक मित्रांनो. असं वाटतच नाही आम्ही इथून चढलोय ते. तो विषय क्या पता है क्या? बारिश एकदम हल्का हल्का हुआ है ना, तो एकदम ऐसा स्लिपरी स्लिपरी झाला है. करण ब्रो, हाय ब्रो. नो 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 हा नो नो. आले तुफान किती गाईज. एवढा उतरतोय पाऊस. आम्ही बोलत होतो की पाऊस पाहिजे आम्हाला, चढता येईल. आणि एवढासा पाऊस नाही भेटला, पण आता पाऊस आलाय. असली स्ट्रगल जेव्हा चालू आहे ना तेव्हा पाऊस आलाय बघ. लय वांदे झाल्यात आणि पाय जे कापतायत ना, आई सोपं सांगतो डेंजर. तरी पण आम्ही उतरणार. अजूनपर्यंत दुसऱ्याच डोंगरावरती आहे. 4:15 वाजल्यात तरी आम्ही अजून दुसरा डोंगर पार नाही केला. डेंजर. 4 डोंगर असतात, त्यातून दुसरा डोंगर अजून उतरले नाही. ॲक्च्युअलमध्ये जर बघायला गेलो तर दुसरा डोंगर पार व्हायला पाहिजे होता या वेळेपर्यंत, बट चप्पल नाही पायात, त्याच्यामुळं खूप स्लो उतरतो आम्ही दोघं. आणि आमच्याबरोबर अजून 2-3 जण थांबल्यात म्हणजे स्लो उतरायला. बाकी काय विषय ना, बाकी अर्धा ग्रुप आमचा गेला, खूप पुढे गेलाय. तो वैसे ना इधर 4:20 म्हणजे 4:15 वाजता परफेक्ट आम्ही पोचलेलो आहे. जो यहाँ पर हम लोग रुके थे, मतलब अभी अगर देखा जाए एक्चुअल में तो हम लोग चाहिए थे किधर पता है क्या? जिधर हम लोग ने स्टार्टिंग में खाना खाया था ना कि आते समय, उधर चाहिए थे. अकॉर्डिंग टू द टाइम एंड अकॉर्डिंग टू हम लोग हर साल आते हैं उस एक्सपीरियंस के हिसाब से. बट हमारे पैर में चप्पल नहीं है ब्रो, चप्पल. तो इस वजह से मैटर जरा खलास हो रहा है. अभी थोड़ा सा ब्रेक लिया 2 मिनट का, फिर से हमारी सवारी निकल चुकी है एकदम डेंजरस रास्ते पे. अभी तो वो झरना आना बाकी, अभी 2 डोंगर बाकी, 2 पहाड बाकी. म्हणजे माझी हिंदी मराठी इंग्लिश मिक्स ब्लॉग आहे का, समजून घ्या भाई. टेन्शन न घेऊ नये तर तुम्ही आईच्या गावात नाही. गाइस एनर्जी तो इतनी है कि हम दौड़ के काम 25 कर सकते, बट ये पत्थरों की वजह से मॅटर खलास हो रहा है. धावून पण असं वाटतं की एनर्जी तशीच राहील, धावू शकतो आम्ही, एवढी एनर्जी अंगात आहे. बट उस अंग का क्या काम अगर पैर ही साथ ना दे, ऐसा मैटर है ना ब्रियो. चल रहे हैं बट मंजिल कुछ अभी तक आ रही नहीं है. बट हमारा चलना भी कुछ खत्म नहीं हो रहा. डेंजरस वातावरण, टाइट गेम प्ले हो रहा है, एकदम खतरनाक. क्या बोले और क्या रखे ऐसा विषय है. अगं भाई इधर देखो पूरा दगड़ बिगड़ कोसला है. इधर से अच्छे से रास्ता था पहले ऐसे, मतलब इधर से ना ऐसा था, तो इसके ऊपर से पानी का फ्लो था. थोड़ा भी देखो ये सब कोसल गए, कुछ तो मैटर हो गया रहेगा.
ऊपर से पत्थर आया ऐसा लग रहा है मेरे को बड़ा वाला, और उसके कारण भूस्खलन हो गया है. माझ्या चेहऱ्यावरती जेवढी स्माईल आहे ना मित्रांनो, त्या स्माईलच्या मागे त्याच्यापेक्षा डबल दर्द आहे. सांगू कोणला? क्रॅम्प बघा कसं आलंय. जायच्या गावात कर्जतला जाणारी ट्रेन कसा राहिला वल्ली. काय दर्द आहे. थांब चालून बघतो. थांब जरा थांब. जिजू चेत हे पण ना. स्ट्रगल गाईज. क्रॅम्प तर म्हणजे बिना चप्पल आहे म्हणून क्रॅम्प नाही, क्रॅम्प तर येत असतात बिकॉज पाण्यात तर असतं तेवढं पाय वगैरे. आपण अख्खा पाण्यात तरी पाऊस नाही पडला तर क्रॅम्प तर येत असतो. क्रॅम्पचा एवढा नॉर्मल आहे, म्हणजे ते होत राहतं. हे काय आहे भाई, कसं जायचं इथून, कसं पार करायचं टप्पा. आईच्या गावात मारूया आपण गप्पा. धबाधबावरती पोहोचलेलो आहे. एकदम खतरनाक विषय, एकदम डेंजर विषय आणि एकदम हवा टाइट विषय. बट अभी और मेरे को लगता है 1 घंटा लगेगा पहुंचने को, बिकॉज 5 बजे हम लोग यहाँ पर पहुंचे. देखते हैं अभी और कितना टाइम लगता है. यहाँ पर कुछ पानी नहीं. हर साल जो पानी रहता है ना, यहाँ से जाने के लिए हवा टाइट होती है, पर इस साल पानी नहीं. और पिंट्या ब्लॉगर कसे वाटतात बघा ना, ट्रेकर्स बघा कसे वाटतात. एक नंबर ना, एकदम लाईनशीर पद्धतशीर येत आहेत सर्वजण. हाय फीलिंग मजा आहे. मजा आहे वेगळी आहे, थोडीशी सैटिस्फाइड फीलिंग है. अगर विजय क्या पता है, अगर हम अभी भी बोले ना कि अगले साल हम लोग नहीं आएंगे, बट तभी भी अगले साल ऑटोमेटिक इच्छा होती है रे कि आने की. तो व्यू देखो, व्यू हाय 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 हाय, जबरदस्त खतरनाक वाट्या. चालता चालता आम्ही रस्त्याच्या ऑफ रोडिंगला आलेलो डायरेक्ट, बिकॉज ना या गवतावरून चालायची जी मजा आहे ना, हा सुख वाटतंय सुख. इथे बघा दोस्तों, इधर देखो, कोई नहीं आगे, कोई नहीं पीछे, कोई दिख रहा है, कोई नहीं. विषय डेंजर. हम अकेला है इधर, नाद कर रहे हैं. एकदम खतरनाक विषय, डेंजर विषय. वैसे हमारा ग्रुप जो आधा, मैं बोला ना आधा ग्रुप हमारा आगे गया, वो आगे जो गया है वो अभी रुका ही नहीं. बेंडी खाली दीपेश और खाली 2-3 जन रुके, वो हम लोग के साथ चल रहे, रुक रहे हम लोग के लिए. अच्छी बात है, अच्छा लग रहा है. नहीं तो वो भी फास्ट चले जा सकते थे, बट हम लोग के लिए वो रुक रहे. वैसे वो नागफनी का डोंगर वापिस आ गए. ये देखो मेरे पीछे, देख सकते हैं आप, ये देखो जबरदस्त पहुंचने में जमा है. बट अभी तक मेन डोंगर म्हणजे गणेश घाट जो आहे ना, तो बाकी आहे. आणि तो घाट असा डेंजर आहे ना भाई, तिथे वाट लागते. स्टार्टिंग में आते समय वो थका देता है, और जाते समय ऐसा लगता है कब वो उतरेंगे, कब गाड़ी में बैठेंगे, ऐसा विषय. सो अभी देखते, पार तो करेंगे 100%, हार तो मानने वाले नहीं हम. ये रास्ता और मैं इधर बसता, कारण की इथे कोणीच नसता. पाय बघ इथे कापतोय डेंजर. हे बघ, हे मी नाही करत आहे, ऑप कापतोय बाई. हायला तसं काही व्हायब्रेशन लावलंय. अशा गाव हलवलं बघा. हे बघ करण, पाय बघ डेंजर. बसलो कापतो भाई, डेंजर. बाय द वे यहाँ पर बाथरूम वगैरह की सोई भी की है, तो ठीक है चलेगा. चेक पोस्ट के पास ही वो बाथरूम वगैरह रखे. ऐसा लग रहा है मेरे को ऊपर भी थोड़ा सा बाथरूम रखेंगे तो अच्छा होगा. बाथरूमची गरज नाही, इज दी नॅचरलिस्टिक थिंग, यू नो. समजून जातो मी मला काय बोलायचं ते. फायनली गाईज गणपती मंदिर समोर दिसतोय. हा पहा, डेंजरस. म्हणजे इथून फिरून जायला लागेल, इथून पण जाऊ शकतो पण नको रिस्क. एवढा नीट चाललो आहे तर आता पण नीटच चाललो आहे थोडासा, बट फुल हवा टाईट वातावरण. कारण की अजून म्हणजे गणपती मंदिर नंतर पण अजून स्ट्रगल आहे, बट कसं गणपती मंदिर पण पोहोचल्यावर जरासा एक रिलीफ येतो की हा बाबा पोहोचू असा विषय. खतरनाक या वेळीची ट्रेक माझ्या आयुष्यातली एकदम खतरनाक ट्रेक होती. बिकॉज विदाऊट चप्पल ट्रेक करणं ही खाऊची गोष्ट नाही, डेंजर वाटेल. झालं ठोकलो. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. खूप चांगल्या प्रकारे ट्रेक झाली. आता बोलूया घरच्या रस्त्याला. हाय ग बाबा माझ्या देवा रे देवा का पोचेंगे. 6:38 फाइनली गाड़ियाँ दिखने लग गई. परफेक्ट 4 तास, 3.5 तास लागतात आम्हाला पोचायला दरवर्षी, बट या वर्षी
परफेक्ट चढायला 4 तास लागले, उतरायला 4 तास लागले. टेन्शनची बात नाही. अगर चेंजिंग वगैरे केलंय, अजून अर्धे भिडलो खाली, सो तिथे जाऊन भेटतो तुम्हाला काय मॅटर आणि काय नाही. बाकी आता मर्सिडीज बेन्झ काढतो आम्ही इथून. लेट्स गो. गाडीचे पायदान व फलाटामधील अंतरामध्ये खूप मोठी चप्पल आहे. ही चप्पल घ्या. हायशा गावा उजवा गाईज पहिले राईट पाय जायला. जसं काय किती मोठे कारस्थान केलं ना किती ना गाईज. बीप पण वापस असं वाटतं चप्पल घातलेलं तेव्हापासून असं तणतणी आले, असं वाटतं धावून मी कुठे बी जाऊ शकते. बघ कडक एकदम डेंजर. माझ्या अंगात एनर्जी तशीच आहे. पण काय करणार, मेन टायमाला आईच्या गावात थोपाडा लागलेला पायांचा. जो पीछे आप डोंगर देख रहे ना, उधर से हम लोग आए. ये हमको खुद को विश्वास नहीं हो रहा है, पण आईच्या गावात आमच्या गावातला विश्वास मेला त्या दिवशी. जाऊ दे. पण विषय असा आहे की बहुत बढिया ट्रेक हुआ. आमची मंडळी आम्हाला सोडून गेली. विषय कळला डायरेक्ट इनोवा भरून सोडून गेले. कोण थांबला पण नाही. फक्त आम्ही 1 2 3 4 आणि आमची एक मैत तिकडे गाडीत बसलाय. ठीक आहे. बट असा विषय. पण जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट पण करा. यस. जय हिंद, जय महाराष्ट्र.